आज या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बिहारमध्ये जो अभूतपूर्व असा विजय मिळवलेला आहे, त्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी सगळे आपले कार्यकर्ते जमलेले आहेत। मी सगळ्या कार्यकर्ते बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून कौतुक करेन। ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षांची त्या ठिकाणी जेव्हा विजय मिळवला जातो त्या वेळेला त्या विजयाचा साक्षीदार ठरण्याच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी जल्लोष करतो। प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या वेळेला सत्ता आली त्यांचा ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। मी सर्वप्रथम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं खास करून अभिनंदन करेन। त्यानंतर आमचे चाणक्य केंद्र गृहमंत्री सन्मान्य अमित शाह साहेब यांचं देखील अभिनंदन करेन। आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन, कारण त्यांच्या मदतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये त्या ठिकाणी एवढा मोठा विजय मिळवलेला आहे। आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी डबल इंजिनच्या स्वरूपामध्ये आपले बिहारचे मुख्यमंत्री सन्मान्य नितीश बाबूजी यांना ज्या पद्धतीनं मदत केली, ज्या पद्धतीनं त्यांना रसद पुरवली गेली, ज्या पद्धतीनं विकासासाठी अनेक योजना त्यांच्याकडे दिल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून बिहारी जनतेनं आज या ठिकाणी संपूर्ण बिहारमध्ये त्या ठिकाणी जे भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले काँग्रेस होतं त्यांचं देशामधून नायनाट करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी बिहारमधून तर सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे। अशाच पद्धतीनं त्या आपल्या नरेंद्र मोदीजींनी जो देशभर त्या ठिकाणी काम केलेलं आहे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जे काम त्यांनी केलेलं आहे, देश पातळीवर राष्ट्रहिताचे जे त्या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी आमच्या बिहारच्या जनतेने केलेला आहे। RJD सारखा भ्रष्टाचारी पक्ष ज्यांनी त्या ठिकाणी सगळ्या अतिरेक्यांना पोचले, अशा पद्धतीच्या RJDचा देखील त्या ठिकाणी सुपडा साफ करण्याचं काम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आमचे नितीश बाबूजी आणि संपूर्ण त्यांच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी केलेली आहे। ही कामगिरी साधी सोपी नाही। ही कामगिरी ही त्या ठिकाणी आपल्या संघटनात्मक रचनेची देखील आहे। आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह साहेब यांनी बूथ पातळीवरून त्या ठिकाणी संघटनात्मक रचना तयार केलेली आहे। प्रत्यक्षात मतदारांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम आमची संघटनात्मक रचना करते आणि संघटनात्मक रचना ज्यांनी केली त्यांचा हा विजय आहे, जनतेचा विजय आहे।